दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। नाशिक शहर हे परंपरा जपणारे शहर म्हणून ओळखले जाते। धार्मिक शहर म्हणून ओळख असणाऱ्या नाशिकमध्ये होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच धुळवडीला एक अनोखी परंपरा वर्षानुवर्ष चालत आली आहे। दरवर्षी जुने नाशिक परिसरातून वीर दाजिबा बाशिंग मिरवणूक काढली जाते। तब्बल 300 वर्षापासून ही परंपरा सुरू असून यंदाही दाजिबा मिरवणूक मोठ्या उत्साहात काढण्यात आली। विविध प्रकारचे वेशभूषा रंगभूषा करून नागरिक या मिरवणुकीत सहभागी झाले। हातात टाक घेऊन वीर भक्ती भावाने होळीच्या भोवताली नागरिक हलगीच्या तालावर ठेका धरत मिरवणुकीत सहभागी झाले। यावेळी आपल्या घरातील देवाऱ्यातील पूर्वजांचा टाक गोदावरी नदीवर रामकुंडावर वाजत गाजत आणून त्यांना स्नान घालण्यात आले। विशेष म्हणजे अविवाहित मुलं-मुली या दाजिबा वीराला बाशिंग वाहून दर्शन घेतात। या वीराला बाशिंग वाहिल्यानंतर अविवाहित मुला-मुलींची लग्न जमतात अशी या वीरांची आख्यायिका आहे। यामुळे या वीराला बाशिंग वीर असे म्हटले जाते। तसेच सातपूर गावात देखील मारुती मंदिर परिसरात वीर मिरवणूक होळीला नियमानुसार त्यांच्या पारंपरिक विधीनुसार पूजा पाठ दर्शन घेऊन फेरी मारण्यात आली। यावेळी सातपूर ग्रामस्थांनी या वीर परंपरेविषयी व प्रथेविषयी अधिक माहिती दिली। सर्व सातपूरकर या होळीमध्ये सहभागी होतात आणि ज्याप्रमाणे हिरण्यकश्यपूची बहीण होलिका हिनं भक्त प्रल्हाद हा मरू शकत नाही असं त्याला वरदान होतं आणि त्याला मारण्यासाठी आणि होलिकेला असं वरदान होतं की तिचा अग्नी हा इकडे जाऊ शकत नाही। त्यामुळं हिरण्यकश्यपूने काय केलं की त्या होलिकेच्या मांडीवर भक्त प्रल्हादाला बसवलं आणि त्याला जाण्याचा प्रयत्न केला, परंतु विष्णूचा हा अवतार असल्यामुळं ती होलिका जळून गेली आणि भक्त प्रल्हाद जळला नाही। म्हणजे या ठिकाणी वाईट गोष्टीचा नाश झाला आणि चांगल्या गोष्टी या होळीतून निघालेल्या आहेत आणि त्याचा एक आनंद उत्सव म्हणून दुसऱ्या दिवशी या होलिकेच्या आपण विविध अशा वेशभूषा करून तो आनंद साजरा केला जातो आणि म्हणून या ठिकाणी वीर नाचवले जातात। जे आपले पूर्वज असतात त्या पूर्वजांचा या ठिकाणी आपण त्यांचा मान सन्मान करतो। दरम्यान धुळवडीला काढण्यात येणाऱ्या वीरांच्या मिरवणुका यंदाही अगदी उत्साहात व जल्लोषात निघाल्या असून मिरवणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक।